जितेंद्र आव्हाड विधान भवनाच्या रेड कार्पेटवरून चालताना मंगळसूत्र चोराचा अशा घोषणा देत एकटेच चालले आहेत. त्यामुळे ते पडळकरांना चिडवण्यासाठी काहीतरी करतायत असं लोकांना वाटलं आणि इथूनच या प्रकाराची सुरुवात झाल्याचं दिसतं. परंतु त्यांनी ज्या घोषणा दिल्या ती त्यांची म्हणजे आव्हाड यांची प्रतिक्रिया होती. पडळकर यांनी जनसुरक्षा विधेयकासंदर्भात बोलताना त्यांना उद्देशून अर्बन नक्षल अशी टिप्पणी केली होती, त्याची ती प्रतिक्रिया होती. अर्थात पडळकर यांच्यासारख्या नवख्या आमदाराला जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या 6 टर्मचा अनुभव असलेल्या आमदारानं महत्त्व द्यावे का असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, एखादा माणूस आपले वय, उंची, पद या कशाचाही विचार न करता मोकाट सुटल्यासारखा कुणावरही काहीही बोलत सुटतो. विरोधकांच्या बद्दल अत्यंत खालच्या पातळीची भाषा वापरतो. सभागृहात पीठासीन अधिकाऱ्याला नडतो, आपल्याच सरकारच्या मंत्र्यांना नडतो, सुरक्षा व्यवस्थेला फाट्यावर मारून रेकॉर्डवरचे गुन्हेगार विधान भवनाच्या आवारात घेऊन येतो आणि सगळे कशाच्या बळावर करतो तर त्याला माहिती असतं दुसरं कुणी आपल्या इतक्या खालच्या पातळीवर उतरू शकत नाही, आपल्यासारख्या शिव्या देऊ शकत नाही, आपल्यासारखी टपोरीगिरी करू शकत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण खून केला तरी वर्षावर बंगल्यावर बसलेला आपला बॉस म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या केसालाही धक्का लागून देणार नाहीत असा विश्वासही त्याला आहे. आणि कुठं याच्या नादाला लागून घाणत दगड मारायचा म्हणून विरोधी पक्षातले शहाणे सुरते लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करीत आलेले आहेत. म्हणजे आपल्याला आठवत असेल गेल्या काही आठवड्यात ते गोपीचंद पडळकर, जयंत पाटील यांच्या संदर्भात कुठल्या प्रकारची आणि कशी भाषा वापरत आहेत. किळस आल्या वाचून राहत नाही. म्हणजे एक आमदार एका विरोधी पक्षातल्या अत्यंत ज्येष्ठ नेत्याच्या बद्दल कशा प्रकारची भाषा वापरतो. 90चा आमदार एकटा जयंतराव आहे आणि जयंतरावचं दुखणं दुसरं आहे, तुमची लायकी, तुमची क्षमता. त्यामुळं पडळकर जितेंद्र आव्हाडांच्या नादाला लागायला गेले आणि तिथंच ते फसले. आव्हाडांनी त्यांना तशाच तसं उत्तर दिलं. पण हे करताना आपण कुठंही नियमांच्या कायद्याच्या कचाट्यात अडकणार नाही याची काळजी घेतली आणि या उलट गोपीचंद पडळकर व्यवस्थित आव्हाडांनी लावलेल्या कायदेशीर ट्रॅपमध्ये अडकले आणि जितेंद्र आव्हाडांनी कुठंही नियमाचं उल्लंघन केलं नाही. त्यामुळं ते कुठंही कारवाईच्या कचाट्यात सापडू शकले नाही.